आणि दुसरा आणि तिसरा सामना जो आहे तो मात्र गाजवलाय कुणी, तर विश्वजित याच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक ची जबाबदारी अर्थातच ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाज लखन याच्यावरती जबाबदारी आहे. पहिलाच आपलं क्षेत्ररक्षण सजवताना टायमिंग टेक्निक जे आहे ती चालू झाली. 15 मिनिटांचा वेळ आपल्याकडे इनिंगसाठी दिलेला असतो आणि तो पाळणं देखील बंधनकारक आहे. आणि त्यात 2 रनांची पेनलाइज आपल्याला केलं जात आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. विश्वजित आहे समोर. पहिला चेंडू झोपून दिलाय, गॅप भेटलाय, चेंडूला असा काही घुमवलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे हरवलाय. चौकार नाही. सॉरी, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी याच दरम्यान झालंय. बघायला गेलं तर रसिक प्रेक्षक देखील त्या बाउंड्री लाईनच्या आसपास आहेत, त्यामुळे थोडंसं पाहण्यात गोंधळ आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. विश्वजित चांगली फलंदाजी करतोय यावेळी. अगदी थोडासा शफल झाला होता आणि याच दरम्यान चेंडू डॉट पाहायला मिळाला. नो बॉल आहे, नो बॉल. येस, फुल टॉस चेंडू, त्याच्यावर घेतला भरपूर समाचार. चेंडूवर मिळतात 6 धावा. षटकार. काय फटका खेळलाय, बॉल आलाय वेगात, तो मात्र गेलाय सिक्सरच्या थाटात आणि 6 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. जी सुरुवात होती ती सुरुवात त्यानं करून दिली. पहिल्या चेंडूवरती बघायला गेलं तर चौकार खेचण्याची तयारी होती. बॉल आतमध्ये राहिला, 2 धावा आल्या. त्याच्यानंतरचा नो बॉल आणि फ्रीजचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर वापर फायदा घेतला आणि षटकार लगावला. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तर चेंडू डिक्रेल झोनमध्ये जातोय. 2 धावा एका धावेसाठी. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमधले 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर अजूनही 3 चेंडूमध्ये पहिल्या षटकात किती धावा होत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ओहो, आणखीन एक फटका आहे. यावेळी फ्लिक केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी फटकेबाजी विश्वजित याची आजची झालेली. तर आजच्या दिवसामध्ये त्याचा खेळ एवढा बहरलाय की प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागतोय. बाउंड्री लाईनलाच एक मात्र आजचं काम जे आहे ते वाढलं गेलं आयोजकांचं. प्रत्येक चेंडू आणावा लागतोय बाहेरून. बॅटचा आवाज घुमला आणि बॉल सीमारेषेकडे परकडे हलवला. षटकार. पहिलं षटक मागचं जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये बघायला पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याच्यामध्ये 3 षटकार आहेत. जमा हाफ देखील हाफ ट्रॅकर आहे, परंतु इथं मात्र थोडीशी विश्वजित कडून झाली चुकी आणि चेंडू जातोय डिक्रेल झोनमध्ये एका धावासाठी. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा. धावफलकावरती आहेत, म्हणजे सुरुवात जी आहे पायाभरणी आहे ते मजबूत आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी, थोडंसं प्रेशर गोलंदाजावर नक्की असणार आहे. याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गोलंदाजाची जी धार आहे ती थोडीशी बोथट करण्यात यशस्वी झाला विश्वजित आणि त्याला चांगली साथ दिली आतापर्यंत वैभव आहे ना. पहिला सामना आता दुसऱ्या ग्रुपचा होईल. मेजर 11 वर्सेस प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11
या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघांचे कर्णधार आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. मेजर 11 आणि मेजर 11 आणि त्याचबरोबर प्रताप पारकर स्पोर्ट्स अर्थातच बॉस 11 या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार यायचं. याच दरम्यान सामन्याच्या दिशेने जात आहे, समोरच्या दिशेने चेंडू टोलवलाय, फिल्डरला बीट करून जातोय, अगदी सेट ड्राईव्ह सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. त्या गाड्या ज्या कोणाच्या आहेत ते कृपया विनंती आहे थोडंसं आपण तिथून गाड्या त्या बाजूला करायच्या आहेत. समोरच्या दिशेनं जर बघायला गेलं तर थोडंसं बॅटरला थोडंसं डोळ्यावरती ते फ्लिक होत आहे, त्यामुळे ती देखील आपण दक्षता घ्यायची. समोरची गाड्या कृपया काढा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे सूरज. यावेळी पहिला चौकार आलाय, सूरज याच्यावरती हल्ला चालू झालाय, पुन्हा एकदा हल्ला केलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर आलाय स्वतः गोलंदाज आणि प्रयत्न तू मी म्हणता म्हणता फसलाय प्रयत्न. इथं मात्र चेंडू दान झालाय जमिनीला, जीवनदान मिळालंय, मात्र वैभव याला क्या सुटलाय. 27 म्हणता आता 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 1.2चा खेळ संपुष्टात आलाय आणि आता तिसरा चेंडूंच्या तयारी दर्शवली. ट्रॅकवरती सज्ज झालाय सूरज. विश्वजित आणि त्याचबरोबर वैभवची जोडी आता मात्र चांगली जमताना पाहायला मिळते, कारण एका साईडला विश्वजित आहे आणि दुसऱ्या साईडला वैभव. हम भी किसी से कम नाही म्हणून सांगतोय, परंतु हा चेंडू अगदी स्लोवर पद्धतीचा आणि तो चेंडू एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तिरावतोय. हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 मध्ये 29 धावा, चांगली रणनीती आहे. मोठी फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुल टॉस चेंडू आणि त्याचा घेतलाय समाचार, चेंडूला पाठवलाय सीमा पार, षटकार. चांगली फटकेबाजी, अगोदर विश्वजित याची, नंतर वैभव याची. विश्वजित आणि वैभव थांबायला तयार नाहीत. एकानं 7 मध्ये 22 बनवल्यात विश्वजित यानं, तर दुसऱ्या साईडला बनवल्यात अर्थातच 4 मध्ये 12 धावा वैभव याचा. सूरज याच्या बार पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडू काय करतोय हा देखील महत्वाचं ठरतंय. डिक्रेल झोन मध्ये 1 धावासाठी. फटका चांगला होता जरूर, परंतु या फटक्यावरती मिळेल ती 1च धाव. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन संघ अगदी अटीतटीचं बी ग्रुप मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. काय करतोय बघूया. पुन्हा एकदा सज्ज झालाय वैभव. सूरज याच्यावरती हल्ला बोल, पुन्हा एकदा केलाय हल्ला, बॉल पाठवलाय, बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि आता विश्वजित आणि दोघांचा जो कारनामा आहे तो एकमेकांचं दोघांच्या मध्ये जी बॅटल आहे ते चांगलं पाहायला मिळालंय. शर्यत चालू आहे, दोघांचं देखील कॉम्पिटिशन चालू आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर 7 मध्ये 22 विश्वजित याने बनवल्या, तर वैभव यानं 6 मध्ये 19 धावा आतापर्यंत बनवल्यात. आता स्वप्नील याच्याकडे जबाबदारी दिली गेली. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक आहे, ते कसं हाताळलं जातं हे देखील महत्वाचं आहे, कारण 42 धावा धावफलकावरती एक चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला आहे. अर्थातच स्मिथ 11 कासेगावचा संघ. चला थोडंसं स्पीडअप देऊया. शेवटचे फक्त 3.5 मिनिटं बाकी आहेत या इनिंगचे.
सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा स्वप्नील याच्याकडे जबाबदारी दिली गेली. 42 धावा धावफलकावरती आहेत. याच्यावरती केलाय हल्ला, बॉल वाटलाय लांबच्या लांब पल्ला, षटकार. 6 धावा. थांबायला तयार नाहीये, थांबायला तयार नाहीये. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. प्रेक्षकांना देखील आजच्या दिवसामध्ये विश्वजितचं जीत खेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू जसा काही जातोय, जसा प्रत्येक चेंडूला हवा ही सफर देण्यात यशस्वी होतोय विश्वजित. पुन्हा एकदा सज्ज झालाय विश्वजित. स्वप्नील याच्यावरती पुन्हा एकदा फटका ऑन साईडला आहे. फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देण्यासाठी, परंतु त्याच दरम्यान एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. एक म्हणता म्हणता 2 मिळाली. आता मात्र धाव संख्या याचबरोबर संघाचं अर्धशतक धाव पलकावरती लागलं गेलंय. 50 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्यात. अजून या ओव्हरमधले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु यानंतरचा सामना मेजर 11 वर्सेस बॉस 11 या 2 संघांच्या दरम्यान होईल. दोन्ही संघ इनिंगच्या दरम्यान लगेच आपण टॉससाठी यायचं विनंती असणार आहे. 50 धावा. स्वप्नील याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे विश्वजित. विश्वजितचा पुन्हा एकदा हल्ला बोल झालाय. यावेळी एक टप्पा फिल्डरला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफला फील्ड करत चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जवळजवळ बघायला गेलं तर 12 धावा लुटल्या गेल्यात पहिल्या 3 चेंडूवरती. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. विश्वजित थांबायला तयार नाहीये. बॅटला जसा बॉल लागला की तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. यावेळी मात्र थोडीस विश्वजितची बॅट थोडीशी खामोश राहिली. थोड्याला जकडून ठेवलं होतं. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. डॉट चेंडू आलाय. पहिला डॉट चेंडू या ओव्हर मधला. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्यामुळं लगेच सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल आपल्याला. सामना लगेच सुरुवात करायची आहे विनंती असणार आहे. आकाजी मिसाळ आपल्याला विनंती आहे, कृपया आपण मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी बोलवलं जाते आपल्याला. आकाजी मिसाळ साहेब आपल्याला विनंती आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, आपल्याला विनंती असणार आहे. चला, कोणीही पंचांची उजत घालायची नाही आहे, आपल्याला विनंती असेल. जो निर्णय आहे तो ठाम असणार आहे, त्याच्यावरती कुठलाही बदल होणार नाही आहे. त्यामुळे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि शेवटचे सर निर्णय काय आहे? डॉट चेंडू आहे ना? येस, बॉल आहे. यस. आणि चौथा चेंडू जो आहे तो डॉट पाहायला मिळाला. स्वप्नील याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय विश्वजित. पुन्हा एकदा लावली ताकद, आम्ही नाही वाकत. षटकार. 6 धावा. काय फटकेबाजी करतोय. अगदी बघायला गेलं तर ताकद आहे आणि त्याचबरोबर मनगटाचा जबरदस्त वापर देखील केलाय आणि त्याच्या चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. वरती सूर्याची किरण तापतायत नक्कीच आपल्याला, परंतु इथं बॅट आणि स्वतः विश्वजित देखील अगदी तळपल्या तलवारीसारखी तलवार फिरवावी तसं बॅट फिरवतोय आणि त्याच्या बॅटमधून फक्त भाषा बोलते ती चौकार आणि षटकारांची जास्त. यावेळी मात्र चेंडू थोडंसं अगदी ऑफ स्टंपला अगदी जास्तच बाहेर गेला आणि या पंचाने दोन्ही हात समांतर केले. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अखेरचा चेंडू म्हणजेच या इनिंगला यावेळी ब्रेक लागेल. 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आली आणि सलामीच्या जोडीने कारनामा केला. एक विकेट नाही आहे. मोठा फटका इथं देखील फसलाय आणि इथंच दरम्यान ओव्हर समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आलंय, म्हणजे इनिंगला इथं लागलाय ब्रेक. 61 धावा धावफलकावरती विजयासाठी बनवाव्या लागतील त्या 62 धावा
आणि याच दरम्यान घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. मेजर 11 बॉस 11 या दोन संघांच्या दरम्यान. चला लगेच टॉस घ्यायचा आहे. दोन्ही कर्णधार शेवटचा आणि अंतिमचा पुकार, अन्यथा मॅच ही 2-2 ओव्हरची होईल. प्रतापजी पारकर बॉस आपल्याला विनंती आहे, कृपया आपण माईकशी संपर्क साधा. टॉससाठी यायचं आहे, लगेच टॉस घ्यायचा आहे. याच दरम्यान सामना होईल दोन संघांच्या दरम्यान. मेजर 11 वर्सेस प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही कर्णधारांना शेवटचा अंतिमचा पुकार आपल्यासाठी. मेजर 11 आणि बॉस 11 टॉस घ्यायचा आहे. त्याच दरम्यान हा सुरू असलेला सामना देखील सुरुवात करायची आहे लगेच. मेजर 11 कर्णधार आणि त्याचबरोबर प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 या दोन संघांचं कर्णधार लगेच यायचं आहे टॉससाठी. पहिला चेंडू 61 धावांचं आव्हान आहे. चेंडू आहे हवेत आणि फिल्डरनं घेतलाय कवेत. झटका क्रमांक पहिल्या चेंडूवरती सॉरी 2 चेंडूवरती 2 विकेट पाहायला मिळाल्यात. म्हणजेच थोडीशी अडकळती सुरुवात पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आता 62 धावा खूप दूर आहेत. पुढचा चेंडू आणि इथं मात्र होय होय पुढचा चेंडू सूरजाचा. यावेळी मात्र पायावर होता बॉल, तो थोडासा ऑन साईडला मारणार. फिल्डर आहे डीमधून प्रोटेक्शन देतोय. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट होते, परंतु स्ट्राईक रोटेट म्हणून महत्वाचं नाही आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, चांगली खेळी करावी लागणार आहे. अभि आणि त्याचबरोबर विकी हिंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेजर 11 आणि या बॉस 11 हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान चांगला फटका आलाय आणि तो देखील चौकार आलाय. म्हणजेच करताना इथं चौकाराची गरज होती, षटकाराची गरज होती, ते दाखवली गेली. प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 आणि त्याचबरोबर मेजर 11. मेजर 11 आपल्याला विनंती आहे, शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी. आणि त्यात 2 रन पेनलाइज केले जातील.
आणि याच दरम्यान आणखीन एका विकेटचं पतन होतंय. तिसरी विकेट म्हणजेच काय तर पाठलाग करत असताना अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इथं मात्र विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा फक्त आहेत. 3 विकेट गेल्यात. 61 धावा आता मात्र लोड होताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपण नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय जरूर. स्मिथ 11 कासेगावचा संघ ह्या सामन्यामध्ये हेवी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 57 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव सांगा कृपया. रोहित याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्यात रोहित याचा. हा बघायला गेला तर थोडासा उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पंचांकडून देखील सूचना केली जाते की हा चेंडू फक्त एक बाउन्स आहे. याच्यानंतर जर बाउन्स टाकला तर तुम्हाला पेनलाइज होऊ शकते. 11 मध्ये 57 धावा. हो, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही आहे. चेंडू यावेळी मात्र थोडासा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय. 10 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे अजूनही. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार गरजेचा आहे. आणि यावेळी अनव्या बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑन साईडला एक रन वेगाने घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या फक्त पुढे सरसवली गेली. 6 मध्ये 3 विकेट आहेत धावफलकावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. आणि आता शेवटचे 3 चेंडूंचा खेळ अजून ह्या ओव्हरमध्ये बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया काय होतंय. हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. हो, जेवढ्या वेगाने चेंडू होता तेवढ्याच परतीनं आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. आणखीन एक डॉट चेंडूनं चांगला चेंडू इथे टाकला जातोय. रोहित आता मात्र प्रेशर नाही आहे त्याच्यामध्ये. आत्मविश्वास वाढला गेलाय. त्याच्या जोरावरती तो पुन्हा चांगला गोलंदाजी करतो. यावेळी मात्र थोडासा फटका चांगला खेळण्यात यश आलंय. फिल्डरने आपले प्रयत्न शर्तीने केलेत जरूर परंतु चेंडूवर मिळेल ते 4 धावा. चौकार आलाय. थोडंसं बघायला गेलं तर पहिल्या त्या 3 विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशरमध्ये खेळताना संघ दिसला. आणि त्याच्यानंतर आता मात्र नायरा स्पोर्ट्स संघ इचलकरंजी थोडासा आलाय बॅकफुटवर. याच्यावेळी देखील बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु आपण बघायला गेलं तर आणखीन एक धाव फलकावरती जोडली जाते परंतु ही धाव महत्त्वाची नाही आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. अनिलजी सावंत सर यांच्या शुभ हस्ते घेतला जाईल नाणेफेकीचा कौल. त्यामुळं टॉस घेतला जातोय. यानंतरचा सामना मेजर 11 वर्सेस बॉस 11 या दोन संघांच्या दरम्यान होतोय. 6 मध्ये 51 धावांची गरज. कसं लिहिले आहे हे पार होईल हे देखील पाहावं लागेल. 3-3 षटकांचा खेळ. बॉलरचं नाव सांगा कृपया. अक्षय याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. 6 मध्ये 51 धावा. यानंतरचा सामना आपल्याला दमदार पाहायला मिळणार आहे आणि तो सामना असेल अर्थातच मेजर 11 वर्सेस प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 या दोन संघांच्या दरम्यान. अक्षयाचा पुढचा चेंडू 50 धावा अजूनही पाहिजे आहेत. चेंडू मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धाव्याने नक्कीच आता मात्र खूप वेळ झाला या फटक्यांसाठी कारण मोठं टार्गेट आहे. 5 चेंडू मध्ये अजूनही चार बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. 44 धावा म्हणजे खूप लांबचा पल्ला. अक्षय याच्यावर नक्कीच दडपण नसेल. आता फलंदाजावर देखील दडपण नसेल. आता मात्र या सामन्याची औपचारिकता जी आहे ती बाकी. आणि यानंतर बघायला गेलं तर हा फटका देखील चुकला गेलाय आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. आता 3 मध्ये 44 धावा. औपचारिकता सामन्याची बाकी. यानंतरचा सामना प्रताप पारकर बॉस 11 या दोन संघांच्या आणि मेजर 11 या दोन संघांच्या दरम्यान होतोय. याच दरम्यान माघारी परतलाय
बॅटर आणि त्याची जागा घेण्यासाठी आणि न्यू बॅटर आलाय तो फक्त आता खेळ जो चालू आहे तो फक्त आणि फक्त टाइमपासचा, कारण गरज आता मोठी आहे. 2 चेंडूमध्ये 43 धावा होणं शक्य नाही आहे. अक्षय मात्र आपल्या गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान ऑन साईडला बघायला गेलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू पडकवला होता. एक धाव तोपर्यंत घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 धावा अजूनही दूर आहे. म्हणजेच आता नायरा स्पोर्ट्स इचलकरंजीचा संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. जरूर मोठा फटका केलाय, 6 धावा आल्यात जरूर, परंतु हा सामना जवळ 35 धावांनी आपल्या नावावर केलाय. अर्थातच स्मिथ 11 कासेगावचा संघ आणि एंट्री केली अर्थातच क्वार्टर फायनल 1 मध्ये.